धर्मद्वेष्टा इत्यादी. जेव्हा त्या ठिकाणी राजा जात होते आग्र्याला आणि सर्व जनतेला आणि त्या रयतेच्या सर्व त्या स्वराज्याच्या एक एक व्यक्तीला माहिती होतं की तो औरंगजेब राजा कसा आहे, तो क्रूर कर्म आहे, राजाला आपल्या मारून टाकेल. मग स्वराज्याचा वाली कोण खूप रयत रडत होती की राजे तुम्ही जाऊ नका. त्या ठिकाणी एक दाम्पत्य होतं, पती पत्नी होती आणि त्यांची एक मुलगी होती आणि ते राजाला म्हणू लागली, त्या काळची ती भाषा, राजा आम्ही भी ये सवय, यानी की आम्ही पण तुमच्या सोबत येऊया, कारण की तुम्ही त्या ठिकाणी जर गेलात तर परत येईल याची आम्हाला खात्री वाटत नाही, कारण का तो औरंगजेब असा धर्मद्वेष्टा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी त्यांनी बरेच मोहिमा आणि कूटनीती अवलंबलेली होती. आणि ती प्रजा जेव्हा राजे जात होते अक्षरशः रडत होते, परंतु राजे गेले आणि सुखरूप आपल्या अंतर्गत गुप्त हेराच्या माध्यमातून सुटका करून आली आणि ते परत स्वराज्यामध्ये परतले आणि स्वराज्य खूप मोठा घडवला. ही राजाची कहाणी. आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याबद्दल आपल्या प्रजेबद्दल जी काळजी घेतली होती, तीच काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेच्या पानापानावर लिहून ठेवलेली आहे की उच्च आमिर कोटीचा व्यक्ती असो किंवा साधारण व्यक्ती असो, तो एकाच श्रेणीमध्ये बसवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे संविधानातील आर्टिकल 14 आणि 14 ते 32 कलम हे काय सांगतं, हे आपला हक्क अधिकार सांगतो. एकूण 6 हक्क अधिकार आहेत ज्या 3000 वर्षापासून आलेल्या रूढी परंपरा व्रत इत्यादी काही असेल ते एका लाईनीमध्ये बाबासाहेबांनी संपुष्टात आणलं. ते आहेत हक्क आणि अधिकार. पहिला आहे समतेचा अधिकार, सर्वांना समानतेची वागणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिली. दुसरा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार, जो स्वतंत्र म्हणजे तो कसाही चांगल्या पद्धतीने वागला पाहिजे, बोलला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, हा स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. तिसरा अधिकार अन्याय विरुद्धचा अधिकार. महिलांवर पूर्वी खूप अधिक अन्याय होत असायचे, परंतु बाबासाहेबांनी यांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून एवढे अधिकार दिले, पुरुषाच्या समान बरोबरीला आणून बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचा उत्कर्ष करण्यासाठी खास करून महिलांना खूप एवढे अधिकार दिलेले. म्हणून आज महिला, काकाने जसं सांगितलं, महिलांना अधिकार दिल्यानंतर आज त्या प्रधानमंत्री, सीएम, मुख्यमंत्री इत्यादी पदावर कार्यरत आहे. हे बाबासाहेबांचे देण आहे. आणखी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, बाबासाहेब जेव्हा लहानपणी साताऱ्याला शिक्षण घेत होते तेव्हा बाबासाहेबांना वर्गामध्ये बसण्याची सुद्धा परवानगी नव्हती. ते अस्पृश्य समाजाचे होते, माहिती होतं घरच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांचा अपमान होणारच, परंतु बाबासाहेबांनी ते त्याची कसलीच काळजी दुजाभाव न बाळगता ते आपल्या शिक्षणावर ठाम राहिले. उच्च विद्वत्तेची त्याने डिग्र्या हासिल केल्या, एकूण 32 डिग्र्या. या जगामध्ये कोणी एवढे शिक्षण घेतलेलं नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे शिक्षण घेतलं. जेव्हा ते लहान होते शाळेच्या बाहेर बसायचे, शिक्षणाची परवानगी नव्हती, परंतु आज आपण पाहतो आपल्या सबंध भारत देशामध्ये त्यांच्या नावाचे विद्यापीठ आहेत. एवढेच नाहीत, त्यांच्या मुलाचे शिक्षण संस्था आहेत. हे आहेत बाबासाहेब. बाबासाहेबांनी आपल्याला खूप काय दिलेलं आहे. त्यांच्या समोर आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. यांच्या प्रेरणेतून बाबासाहेब त्यांची प्रेरणा घेऊन शिक्षण घेतले. इथेच नाही, भारतामध्येच नाही, त्यांनी परदेशामध्ये जाऊन उच्च पदवीच्या डिग्र्या 8 वर्षाच्या डिग्र्या फक्त 2.5 वर्षामध्ये कंप्लीट करून ते भारतामध्ये आले. भारतामध्ये येऊन त्यांनी थांबले नाही. ती संबंध जे बहुजन वर्ग आहे त्या बहुजनाच्या तळागाळातील लोकांसाठी त्यांनी काम केलं. तेव्हा आपल्या देशात ब्रिटिशाचं राज्य होतं. एका बाजूला महात्मा गांधी स्वातंत्र्याची चळवळ चालवत होते, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तळागाळातील अस्पृश्यतेसाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी काम करत होते. हे महत्त्वाची गोष्ट आहे. एक व्यक्ती त्या ब्रिटिशाच्या अधीन असणाऱ्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढत होता, तो दुसरा व्यक्ती
इथल्याच भारतीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब लढत होते. हे दोन्ही महामानवच आहेत. गौण आहे की दोघांचे एकमेकाचे मत जोडलेले नाहीत, पण किंबहुना नंतर काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1951 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्री बनवलं. जेव्हा कायदेमंत्री बनवलं तेव्हा आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे मुख्य प्राईम मिनिस्टर होते, पीएम होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बिल सादर केलं. त्या बिलचं नाव आहे हिंदू कोड बिल. हे हिंदू कोड बिल काय आहे, याच्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत, याच्यामध्ये कुठले कानून आहेत, कशा पद्धतीचे आर्टिकल्स दिलेले आहेत बाबासाहेबांनी. ते आर्टिकल असे आहेत, एखाद्या दाम्पत्याला मुलगा आणि मूल जन्मल्यानंतर समानतेचा अधिकार, त्यामध्ये प्रॉपर्टीचा असो आणि तिच्या स्वातंत्र्याचा असो, हा बाबासाहेबांनी कोड हिंदू कोड बिल मध्ये पारित केलेलं होतं. आणि दुसरा अधिकार काय होता, विवाह. विवाहाचं वय काय होतं, पूर्वी बाल विवाह व्हायचा, त्याची वयाची नेमणूक केली गेली 18 आणि 21 वर्ष. कारण का, बाल विवाह होता कामा नये, जेणेकरून त्या पाल्याचं शिक्षण व्हावं, हा उद्दिष्ट बाबासाहेबांचा होता. आणि तिसरा, त्या हिंदू कोड बिल मध्ये एक कलम बाबासाहेबांनी खूप महत्वपूर्ण दिलेली होती. ती कोणती, विधवेचं विवाह. पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये पुनर्विवाह हा नव्हताच. जेव्हा एखाद्या स्त्रीचा पुरुष मरायचा, तिचे केश ओपन व्हायचे आणि तिला घरीच बंदिस्त बनवायचं, परंतु बाबासाहेबांनी तिला स्वातंत्र्य दिलं. पुनर्विवाहाची रचना या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून दिली. परंतु खास मजेशीर गोष्ट मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, ती अशी, जेव्हा 1951 साली हिंदू कोड बिल संसदेच्या पटलावर होतं, ते अमान्य केलं गेलं, मान्य केलं गेलेलं नाहीये. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागलीच आपला राजीनामा सुपूर्द केला. तेव्हाची सर्वात मोठी घटना होय. आणि जेव्हा बाबासाहेबांनी आपला राजीनामा फेटाळला, तिथं सुपूर्द केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूला हे हिंदू कोड बिल पास करण्यासाठी जेमतेम 1955-1956च्या काळामध्ये हिंदू कोड बिल संपूर्णतः लागू करण्यात आला. म्हणून आज आपण महिलांना आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार आपण पाहतो. हे बाबासाहेबांची देण आहे. आणि बोलू का, बोर होते तुम्हाला, बोलू ना, नाहीतर मनाचे सर शाळेसारखं शिकवायला लागलेत. नक्कीच बोलतो, माझ्या हातामध्ये माहित आहे, आता सोडत नाही मी कुणाला. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. हे जे रिझर्व्ह बँक आहे ना, जे आज केंद्रीय बँक म्हणून आपण ओळखले जातो, या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून शेकडो उपबँका आपल्या भारत देशामध्ये कार्यरत आहेत. ते आर्थिकतेचं कामकाज पाहतात. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साठी एक ग्रंथ लिहिला, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी. रुपयाची चलनाची समतोल, त्याचे स्थान किती असलं पाहिजे, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्या रुपयाची किंमत किती असली पाहिजे, हे बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी मध्ये सर्व लिहून ठेवलं 1923 साली. तेव्हा ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशावर होतं. आणि हे लिहिण्यासाठी जेव्हा PhD झाली अमेरिकेमध्ये, त्यानंतर बाबासाहेबांनी हे ग्रंथ लिहिला होता. खूप महत्वाचा ग्रंथ आहे. त्याचा उलगडा, त्याची माहिती थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. तर काय झालं, त्याच्यामध्ये त्याची PhD बी झाली होती बाबासाहेबांची.